Attention, please. Attention, please, ladies and gentlemen. Attention, please, ladies and gentlemen. नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कथेचा 15वा भाग तुम्हाला भरपूर आवडला हे माझ्या लक्षात आलं आणि अगदी तशीच स्टोरी त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रोचक कथा मी तुमच्या समोर सादर करत आहे. मी आपणास अशी विनंती करतो की तुम्हाला जर कथा आवडली तर नक्की लाईक करा, कथेला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझ्या सगळ्या कथा एकदम सत्य आहेत, त्याच्यामुळं अशा कथा तुम्हाला आपल्याशिवाय इतर कुठल्याही चॅनलवर ऐकायला मिळणार नाही. आता जे काही लोक आहेत त्या काही लोकांना कथा आवडत नाहीत, त्यांना वाटतंय मी कथा खेचत आहे, परंतु असं अजिबात नाही. जे काही सत्य आहे ना त्या सत्याला थोडा वेळच लागतो. तर मित्रांनो, असं घडलं की आत्याला मी विनवणी करू लागलो. आत्या, मला बाकीच खालची खोली पण वापरायची परवानगी दे ना. परंतु आत्या मला असं काही करू देत नव्हती. मी अगदी आत्याच्या बोलण्याला न जुमानता माझा हात सरळ सरळ खाली घातला आणि जसा हात खाली घातला तसं माझ्या लक्षात आलं आत्यानं चड्डी घातलीच नव्हती. तिच्या त्या उघड्या शरीरावरून जसं माझा हात फिरला तसं माझा हात एकदम ओला चिपचिप झाला. म्हणजे मी वरून जे दाबादाबी कसा कार्यक्रम करत होतो त्या दाबादाबीच्या कार्यक्रमाचा खूपच मोठा फायदा झाला होता. आत्याचं सगळं शरीर ओलं झालं होतं आणि आता ती पूर्णपणे ठोकून घ्यायच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होती. परंतु ती मला वरून वरून नाही म्हणत आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी तिला जसा हात खाली घालून तिला म्हणालो, काय आत्या, तू तर एकदम पूर्णपणे तयार आहेस आणि मला म्हणतेस अजिबात नाही, खालची खोली मी तुला देणार नाही, विचार करते, मला विचार करायला वेळ दे. हे अजिबात मला पटलं नाही. दिस इज नॉट फेअर आत्या. तशी ती मला म्हणाली, काय यार राजेश, कसं बोलतोयस तू? हे सगळं काही द्यायचं जर म्हणलं तर एवढं सोपं नाही, तो माझा खरा दागिना आहे. मी म्हणालो, अरे यार, तू माझी गर्लफ्रेंड आहेस ना, मग तो दागिना माझ्यासाठीच आहे. ती मला म्हणाली, त्या दागिन्यावर सगळ्यात अगोदर माझ्या नवऱ्याचा अधिकार आहे. मी म्हणालो, अगं बाई, तू कुठल्या जमान्यामध्ये वावरतेस? त्या दागिन्यावर सगळ्यात अगोदर प्रियकराचा अधिकार असतो, कारण प्रियकर अगोदर मिळतो आणि नवरा नंतर मिळतो. ती मला म्हणाली, तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा माहित आहेत रे? एवढं सगळं नॉलेज घेतलंस तरी कुठून? मी म्हणालो, ह्या पट्ट्याकडे इतके भारी भारी मित्र आहेत, त्याच्यामुळं ह्या पट्ट्याला एवढं सगळं नॉलेज त्या मित्रांकडूनच पुरवलं जाते. मग लगेच आत्या म्हणाली, थांब, मी आता वहिनीला पण सांगते आणि भाऊला पण सांगते आणि सांगून टाकते की ह्या पट्ट्याचा आता जेवढा होईल तेवढा लवकर लग्न करून टाका, कारण ह्या पट्ट्यानं खूप ज्ञानार्जन केलं आहे, खूप अभ्यास केला आहे आणि ह्याला आता खेळ पाहिजे. ह्याची रात्र आता कशी जरी केलं तर एखाद्या स्त्रीशिवाय गुजारणं शक्यच नाही. मग मी म्हणालो, हो सांग बिंदास्त, आणि पप्पा माझ्या चांबाट्या काढू दे, माझ्या शरीरावरचं चांबडं सोलून काढू दे, चाबकानं फोडून काढतील मला. कशाला तू काही पण करतेस? माझी तू गर्लफ्रेंड आहेस ना, मग माझा अधिकार तेवढा पण नाही का? मी तुला तेवढं पण मागू शकत नाही का? ती मला म्हणाली, अरे खालची खोली मागणं म्हणजे का तुला काय एवढं सोपी गोष्ट वाटली का? ही खालची खोली काय कुठे रस्त्यावर पडलेली आहे का? आणि कुणी पण एवढं सहजासहजी देतं का? मी म्हणालो, मॅडम कशाला काही पण बोलतायत, मी काय रस्त्यावर उभं राहून तुम्हाला खालची खोली मागत नाही. आणि हो, असं थोडंच आहे की ती खालची खोली तुम्ही फक्त मलाच देतायत. ती मला म्हणाली, मग काय मी वाटप करते का कोणाला? कोणाकोणाला दिली? मी कॅरेक्टरलेस आहे का? मी अशी तशी वाटले की काय तुला? अरे मी तुला जवळ काय घेतलं? तुला वरचे गोळे चोखायला काय दिले, चाटायला काय दिले, खेळायला काय दिले? तर तू डायरेक्टच मला कुठल्या स्टेपला नेऊन बसवलंस? मी तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणालो, कशाला गैरसमज निर्माण करून घेतेस यार? माझ्या सगळ्या मूडचा तू सत्यानाश करून टाकलीस. माझं माझं असं बोलण्याचा अजिबात उद्देश नव्हता. आता मी तुझा बॉयफ्रेंड म्हणल्यानंतर ते सगळं काही मी तुला मागणारच ना, कारण माझे मित्र त्यांच्या गर्लफ्रेंड कडून सगळं काही घेतातच. ह्याच्यात वेगळं काय? मी मागितलं मग वेगळं काय मागितलं आणि चुकीचं काय झालं? काय यार आत्या, तू पण घेतले की मनावर घेतेस. जाऊ दे, दिस इज नॉट फेअर. मी जातो आता बाहेर निघून, राहू दे. मी उठलो आणि सरळपणे बाहेर जाऊ लागलो. ती अंगावरची चादर, म्हणजे ती अंगावरची मौरजई मी काढून टाकली. तिचं ते देखणं तर्णपाण शरीर एकदम माझ्या मनामध्ये परत ओफाळ्या मारू लागलं. तिचं ते शरीर बघून माझा नागोबा डुलू लागला. माझ्या चड्डीतून ते कधी एकदा सोटमोड बाहेर आलं माझ्या लक्षातच आलं नाही. जसं ते बाहेर आलं तसं ती हसू लागली. राजेश, हा नागोबा कसला आहे? अरे ह्याचा आकार किती आहे, किती दांडगा आहे. आता हे जागृत झालं आहे. याच्या अगोदर तू तुझा हात उचलून तुझ्या चड्डीवर ठेवला होतास ना, तेव्हा मला ओझरती याची कल्पना आली होती. परंतु एवढं मोठं हे आहे याचा मात्र मला अजिबात अंदाज सुद्धा नव्हता. मी म्हणालो, काय यार आत्या, तू ह्याचा अंदाज पण काढलीस? आता आमच्या दोघात याच्या अगोदर काय बोलणं झालं होतं हे दोघे पण एकदम साफ विसरून गेलो होतो. तिने चटकन त्याला हातात धरली आणि म्हणाली, राजेश, खरोखरच माझ्या नवऱ्याचं सुद्धा एवढं मोठं नाही रे.
मी म्हणालो, म्हणून तर तू खालची खोली तुझ्या नवऱ्यासाठी रिझर्व ठेवलीस आणि मला मात्र अजिबात जवळ सुद्धा येऊ देत नाहीस. अगं, तुझ्या त्या खालच्या खोलीचा मी जर उपभोग घेतला, थोडा वापर केला, काय फरक पडणार आहे मी जर वापरलो किंवा तुझ्या नवऱ्यानं वापरलं तर? ती मला म्हणाली, याचा मी नक्की विचार करते आणि हो, प्लीज रागवू नकोस ना. तू पण मला काही बोलला असशील आणि मी पण, परंतु प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं काही माफ असतं. आता ह्या अशा तरी गोष्टी थोड्या बहुत 19-20 मागे पुढे होतच असतात. मी म्हणालो, जाऊ दे चल, मी निघतो आता, आई आणखीन येईल इकडं. मग ती मला म्हणाली, थांब मला कपडे तर घालू दे, नाहीतर तू दरवाजा उघडलास की बाहेरून कोणीतरी चटकन खोलीत यायचं. मी म्हणालो, ही राजेशची खोली आहे, ह्या खोलीमध्ये माझ्याशिवाय कुणीच येणार नाही. मग ती लगेच मला म्हणाली, कसं काय, एवढा तुझा घरात धाक आहे की काय? मी म्हणालो, छे छे, धाक वगैरे अजिबात नाही, परंतु माझ्या खोलीमध्ये दुसरं कोणी आलेलं मला आवडत नाही. मग ती लगेच मला म्हणाली, म्हणजे भाऊ आणि वहिनी दोघे पण येत नाहीत का? मी म्हणालो, ते आई वडिलांना कुणी यायला खोलीत नको म्हणतं का? मग ती लगेच म्हणाली, बघ, मी तुझा हाच धागा मला पकडायचा होता, म्हणून मी तुला हेच गोष्ट सांगणार होते की तू खोली उघडलास आणि भाऊ जर चटकन आत आला किंवा वहिनी जर चटकन आत आली तर काय करायचं? म्हणून साहेब, 2 मिनिट थोडं खाली बसा आणि मला अंगावर माझ्या कपडे घालू द्या. ती खूप लाडात येऊन बोलत होती. मग मी तिला म्हणालो, एकच गोष्ट सांगतो, तू जर मला सगळं काही देणार असलीस ना, तरच मी दरवाजा खोलणार नाही, थांबतो तुला कपडे घालेपर्यंत. आणि तू जर मला देणार नसशील तर मी तुझी केअर का करू? काय तुझी केअर करून मला फायदा होणार आहे? सगळं काही तू तुझ्या नवऱ्यासाठी रिझर्व ठेवलेस. एवढी तू एकदम तुझ्या नवऱ्यासाठी बघतेस, माझ्यासाठी पण बघायला पाहिजेस ना. मी पण तुझा बॉयफ्रेंड आहे, माझा पण हक आहे. आता मी तिला बोलण्यामध्ये गुंतवू लागलो होतो. ती बोलता बोलता ती सुद्धा खूपच हुशार होती. बोलता बोलता तिने तिचे कपडे तिच्या अंगावर चढवायला सुरुवात केली. जसं तिने तिचे कपडे अंगावर घालू लागली तसं माझ्या लक्षात आलं, ती आता माझ्या अगोदर दरवाजावरून बाहेर जाणार आहे. मग हळुवारपणे तिने तिचे सगळे कपडे अंगावर घातल्यानंतर मला म्हणाली, तू आणखीन 5 मिनिटे असाच पडून राहा. मी म्हणालो, का? अरे, सगळं खालचं ओलं झाले, तू बघितलंस ना, माझी खालची खोली एकदम ओली झाली आहे. मी म्हणालो, पावसाचं पाणी खूप टपकलंय वाटते. ती मला म्हणाली, तुला बोलायला खूप येते, कुठं शिकलास की आणि काय नाही की, बघते रात्री. मी म्हणालो, म्हणजे रात्री पावसाचं पाणी टपकायचा विचार आहे का? ती मला म्हणाली, जर पाऊस पडला ना तर पाणी पण टपकलच, परंतु मला थोडा विचार करू दे. आणि हो, 2 दिवस मला पाहिजेत विचार करायला. रात्री लगेच येशील आणि मला दे खालची खोली मुक्कामाला म्हणशील. रात्री तुला खालची खोली अजिबात मिळणार नाही. खालच्या खोलीचा मी फक्त विचार करणार आहे. मी म्हणालो, काय यार, वाटलं तर तू भाडं घे ना त्या खालच्या खोलीचं. तिनं एक झपाटा माझ्या पाठीत लावला आणि मला म्हणाली, माझी खोली काय भाड्याने द्यायची आहे का काय रे भाड्या? मी हसलो आणि म्हणालो, काय आत्या, काय तुझी भाषा, कसं बोलतेस यार तू? ती हसली आणि मला म्हणाली, इट्स किडिंग यार, जस्ट जोक करते मी. मी म्हणालो, हो ना, मला समजलंय. आता माझ्या गर्लफ्रेंडला मी तेवढा अधिकार नक्कीच दिला आहे की ती माझ्यासोबत जोक, मस्करी, मस्ती सगळं काही करू शकते. मग मी बोलत असतानाच ती मला म्हणाली, जे काही आहे ना बाकीचं ते सगळं काही रात्री आता. मित्रांनो, आता रात्र कधी होते आणि काय होते मला काही सुचत नव्हतं. आता लगेचच अंधार पडावा, घड्याळाचे काटे गरगर 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 फिरावेत आणि लगेच रात्र व्हावी असं मला वाटू लागलं. काहीतरी जादूची कांडी फिरवून कुणी रात्र करतं का असं मला वाटू लागलं. परंतु मी तिला हसत हसत तिला म्हणालो, ठीक आहे, तेवढा पण वेळ थांबतो मी. आता एवढे 2-3 दिवस गेलेत कसे तरी, मग आता रात्र व्हायची वाट बघावीच लागेल ना. परंतु एक सांगू का, रात्र व्हायला मला एवढी मेहनत घ्यावी लागणार आहे की अख्खा दिवस कसा जाईल मला काही सुचत नाही. ती मला म्हणाली, मी येईन ना तुझ्यासोबत अधूनमधून खेळायला, दिवसभर तर आहेच, जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे हॉर्न दाबून बघ, तुला मस्त मजा मिळेल. मग मी म्हणालो, ठीक आहे, मला आणखीन एकदा दूध पाजवा ना प्लीज. हट बाजूला, असं म्हणून तिने मला लोटून दिलं आणि चटकन तिने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून ती सरळ सरळ बाहेर निघून गेली. आता मला माहित होतं ती कुठे जाणार आहे. ती सरळ कुठे जाणार? वॉशरूमला. वॉशरूमला गेल्याच्या नंतर 4-5 मिनिटांमध्ये ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मी वॉशरूमला गेलो, फ्रेश झालो, बाकीच्या गोष्टी सांगून तुमचा परत टाइम वेस्ट करू इच्छित नाही. परंतु मित्रांनो, आता असं घडलं की त्या दिवशी दिवसभरामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेळेस मला जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळेला मी तिचं हॉर्न वाजवू लागलो. तिचं हॉर्न वाजवायला मला भरपूर मजा येत होती आणि ती सुद्धा मला अजिबात आता विरोध करत नव्हती. मी बिनधास्तपणे तिचं हॉर्न वाजवू लागलो, तिचे बॉल दाबू लागलो. जसं मला मजा येऊ लागली तशीच तिला सुद्धा मजा येऊ लागली होती. आता नवऱ्यापासून 2-3 दिवसापासून ती दूर होती, त्याच्यामुळं तिला पण खाली खाज येतच असेल ना. तिला पण वाटत असेल की आपण पण करावं. आता तिला मी चेक करायचं काम केलं होतं. रात्र कशी येईल आणि रात्री काय काय घडणार आहे याची मी कल्पना करू लागलो, अंदाज लावू लागलो.
मग मी त्या दिवशी मेडिकलला जाऊन मस्त कुठल्या कुठल्या फ्लेवरचे कंडोम पाकिट आणायचं ठरवलं. मग दुपारच्या वेळेला एक एकांत गाठून मी हळुवारपणे तिला विचारलं, आत्या तुला एक गोष्ट विचारू का ग? तशी ती मला म्हणाली, हो विचार ना. मग मी तिला म्हणालो, तुझा आवडता फ्लेवर कुठला आहे? ती मला म्हणाली, तू स्प्रे बद्दल बोलत आहेस का? अगं नाही ग बाई, स्प्रे बद्दल कशाला विचारू मी? स्प्रेचा काही विषय नाही. तू आणि मामा रात्रीच्याला कार्यक्रम करत असताना जो फ्लेवर वापरतात त्या फ्लेवर बद्दल मी बोलत आहे. मग ती मला म्हणाली, तुझ्या आवडीचा कुठला आहे? आता मी सांगणार तिला एवढ्यामध्ये चटकन माझ्या लक्षात आलं, माझं तर कुठं काही झालंच नाही, मला काही माहीतच नाही असं मी तिला सांगितलं होतं. मी तिला म्हणालो, काय यार आत्या, तू लेकराला मजा घेतेस ना लेकराची? ती मला म्हणाली, का काय झालं आता? अगं मला कुठला फ्लेवर माहित असणार, मी माझ्या मित्राकडून ऐकलेले बनाना फ्लेवर, फलाना बिस्ताना अशा अनेक गोष्टी मी मित्रांकडून ऐकल्यात. त्याला छत्री म्हणतात, त्याला पॉकेट म्हणतात, हे मित्रांकडून ऐकलोय. परंतु त्याच्यामध्ये तुझी आवड काय आहे, तुम्ही कुठलं वापरतात, डॉटेड एक्स्ट्रा डॉटेड कसलं काय, हे तुला विचारतोय. ती मला म्हणाली, हे बघ राजेश, तुला एक सांगते, तू मार्केटला जा, मेडिकलला गेल्यानंतर तुला जो काही ब्रँड तुला आवडेल, तुझ्या मित्राने सांगितलाय तो ब्रँड घेऊन ये. कारण माझा नवरा जो वापरतोय तोच ब्रँड तू सुद्धा वापरावा, असं थोडंच कुठे लिहून ठेवलंय का? आणि कुठल्या ब्रँडचं काय असतंय का नाही, मला ह्याच्याबद्दल एवढा काही अभ्यास नाही, कारण मी अशी त्याची मुलगी नाहीच. त्याच्यामुळं मला एवढ्या गोष्टी याच्यातलं काही डीप नॉलेज नाही बघ. तू जे काही घेऊन येशील ना ते बिनधास्तपणे मी स्वीकार करेन. तू लाव आणि वापर बिनधास्त, परंतु हो, एकदम पाणी मात्र आत नाही गळायला पाहिजे एवढीच अट माझी. तुला एकदम मी तुझं रिकामं शरीर माझ्या शरीरामध्ये घेणार नाही. तुझ्या नागोबाला मी बीळ तर देणार आहे, परंतु मी विचार केल्यानंतर तू ते पाकिट आणून रिझर्व्ह मध्ये ठेव. आज रात्री देईन की नाही हे पण मला माहित नाही. कदाचित माझ्या मनात जर आलं तर माझा मूड जर फिरला तर मी तुला रात्रीच देईन, आणि माझा मूड जर फिरला नाही ना तर मग मात्र मला विचार करायला टाइम लागेल. मग मी म्हणालो, ठीक आहे, जर तुझी इच्छा झाली ना तर तू दे. आता खरं जर सांगायचं मित्रांनो म्हणलं तर तिनं मला पॉकेट घेऊन ये असं सांगितलं आहे, म्हणजे ती मला देणारच आहे. स्पष्ट आहे ना, एखाद्या लहान लेकराला सुद्धा ही गोष्ट एकदम खुलेपणानं कळल. मग मी तर एवढा एकदम अट्टल खेळाडू होतो, ही गोष्ट फक्त तिलाच माहित नव्हती. परंतु मी मुद्दाम येड घेऊन पेडगावला जात होतो. मी तिला म्हणालो, ठीक आहे आत्या. मी तिचा निरोप घेतला. दुपारच्या वेळेला जाऊन एक मस्त बॉडी स्प्रेची बॉटल घेऊन आलो. परत ते पाकिट 2-3 माझ्या आवडीप्रमाणेचे पाकिट खरेदी केले. आमच्या दोघांना काही दुसऱ्या आवडी निवडी अशा स्पेशल काही नव्हत्या, त्याच्यामुळं बाकी जास्त काही वेळ पण घातला नाही आणि विचार पण केला नाही. मित्रांनो, आता वाट बघत होतो फक्त रात्र व्हायची, आणि ती घडी सुद्धा अगदी सहजपणे आली. कसं तरी मुश्किलीनं रात्र झाली. रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर त्या दिवशी आत्याला माझ्या खोलीमध्ये यायची जरा जास्तच आतुरता लागली आहे असं मला वाटत होतं. परंतु ते खरं होतं की खोटं हे मात्र मला माहित नाही. जे काही असेल ते असू दे. ज्या वेळेला संध्याकाळ झाली आणि झोपायची वेळ झाली तरी सुद्धा आत्या आणखीन सुद्धा माझ्या खोलीत आलीच नाही. आता मात्र मला टेन्शन येऊ लागलं, काय यार, आता 9:30-10 वाजले तरी सुद्धा ही आणखीन बाई आपल्या खोलीत आलीच नाही, काय करावं? कदाचित हिने हिचा विचार तर बदलला नसावा. ही म्हणली होती माझा मूड जर झाला तरच देणार आहे, नाही जर मूड झाला तर मला विचार करायला वेळ लागेल. मग कदाचित ही आईच्याच खोलीत झोपेल. काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं. मला वाटू लागलं बिनधास्तपणे आईच्या खोलीत प्रवेश करावा आणि तिला म्हणावं, चल ना आत्या मला झोपायचंय. परंतु हे म्हणणं सुद्धा मला एकीकडून योग्य वाटत नव्हतं, कारण तिला बोलावं की नाही, तिला बोलवावं की नाही, माझ्या मनामध्ये धाकधूक चालू झाली. माझ्या छातीचे ठोके वाढू लागले. यार एवढं काही झाले, सकाळपासून वाटतंय तिच्या मनामध्ये आतुरता लागून राहिल्या, परंतु आता मात्र ऐन टायमाला हिनं आपल्याला धोका दिला की काय, झोल बसतो की काय असं मला वाटू लागलं. परंतु मित्रांनो, काही जरी झालं तरी जे काही होणार होतं तेच होणार होतं ना, त्यात बदल तर काही घडणार नव्हता. मी कितीही जीवाचा आटापिटा केला तर तिच्या जर मनात द्यायचं असेल ना तरच ती देणार होती, असा विचार मी केला. जाऊ दे चला, जिथं उजडल तिथं उजडल, काय का होईना, तिने दिली तर घेऊ, आणि नाही जर दिली ना तर जाऊ द्या, नका का देना, उद्या तर मिळेलच ना, असा विचार मी केला. मी हळुवारपणे वाट बघत होतो, परंतु ती काही केल्या माझ्या खोलीत येतच नव्हती. मग आता मात्र माझा धीर धरायची जी कॅपॅसिटी होती ती संपली होती. मी हळुवारपणे भीत भीतच आईच्या खोलीत प्रवेश केला आणि बघितलो तर ती आईचे पाय दाबत होती. यार म्हणजे आईनं हिला कामाला लावलं आहे, काय करावं आता? मी आईला म्हणू तर शकत नव्हतो ना. मग माझ्याकडे बघितली आईनं आणि लगेच मला म्हणाली, काय रे राजेश, काय पाहिजे? मी म्हणालो, काही नाही, उगाच सहज तुम्ही दोघी जणी खूप वेळ झाला गप्पा मारतायत, काय चालू आहे? कदाचित माझ्या लग्नाबेग्नाचा तर विचार करत नाहीत ना, असं हेच बघण्यासाठी मी आलोय बिंदास इथं. येऊ नको का तुझ्या खोलीमध्ये? आई म्हणाली, अरे काय यार, तुझ्या लग्नाचा विचार, तू एवढा मोठा झाला. माझं बोलणं ऐकून
लगेच आत्या म्हणाली, हो ना वहिनी, करून टाका लग्न, याचं आता मोठा झाला आहे हा. मग आई लगेच म्हणाली, हो ना, टाकूत करून लग्न, आता लग्नाचं वय झालंय त्याचं. मग दोघी पण हसू लागल्या. मी म्हणालो, आई असं काही विचार करू नकोस. मी अगदी सहज मध्ये म्हणलो, माझं लग्न वगैरे करायचा विचार करत आहात की काय? कारण रोज आत्या माझ्याकडून बसत आहे ना गप्पा गोष्टी करत. आम्ही गमती जमती एकमेकाला सांगतोय. मी माझ्या कॉलेजचे किस्से, अनेक घटना आत्याला ऐकवल्यात. आणि आत्या पण मला तिच्या कॉलेजचे किस्से, तिच्या गावाकडच्या गोष्टी, तिच्या तिकडचं माहेरचं सासरचं, इकडच्या तिकडच्या अशा गोष्टी मला सांगत असते. आई लगेच मला म्हणाली, म्हणजे तिच्या माहेरच्या गोष्टी म्हणजे इथल्याच घरच्या ना? मी म्हणलो, हो ना, घरच्याच बोलतोय मी पण. परंतु हे सगळं काही तिच्या जुन्या काळातलं ती माझ्यासोबत घटना शेअर करत असते. 2 दिवसापासून ती मला अनेक किस्से ऐकवत आहे. त्याच्यामुळं मला खूप भारी वाटलं. म्हणून तर आज आत्या कशी काय आली नाही की वाटलं, म्हणून मी इकडे बघायला आलो. तशी आई म्हणाली, अरे ती तर तेव्हाच कधीपासून निघाली आहे, परंतु माझे पाय जरा दुखत आहेत ना, म्हणून मीच तिला तेल लावून जरा पायाचं मालिश करायला बोलून घेतले. मग मी म्हणालो, ठीक आहे, होऊ द्या तुमचं. आणि आत्या, बघ, जर तुला यायचं असेल तर तू झोपायला ये किंवा झोप आईकडं. मी जाऊन झोपतो आता. आज माझं पण जरा तब्येत बरोबर वाटत नाही, मूड पण वाटत नाही. त्याच्यामुळं आजच्या गप्पा गोष्टी कॅन्सल करूत आपण. मी जाऊन झोपतो आता. आत्या मला म्हणाली, हो ना, जातो आता, बिनधास्तपणे झोप. मला जर वाटलं तर मी येऊन झोपते तिथंच. आणि हो, माझी जागा रिझर्व ठेव, मी येणार आहे हा. लगेच तिनं दाब टाकून मला बोलली. तिच्या शेवटच्या शब्दामध्ये खूप रुबाब होता, एक ऐट होती. मला सगळं काही लक्षात आलं. म्हणजे आत्या मला सगळं काही द्यायला तयार झाली आहे. ती माझ्याकडून ठोकून नक्की घेणार आहे, हे माझ्या लक्षात आलं. मग मी लगेच हसत हसत तिथून बाहेर आलो. आणि तो मी घरात माझ्या खोलीमधला बेड सजवायला लागलो म्हणजे आता मी काही फुलं वगैरे काही आणलो नव्हतो. परंतु तो बेड स्वच्छ झटकला, त्याच्यावर एक नवीन बेडशीट टाकली, एकदम व्यवस्थितपणे पांघराला नवीन रजई काढली आणि उशा वगैरे लावून मी तिची वाट बघू लागलो. त्या दिवशी मी तो परफ्यूम त्या आमच्या अंथरुणावर सुद्धा मारला होता. ती खोली एकदम मस्त रूम फ्रेशनर सारखी सुगंधित झाली होती. मी त्या खोलीमध्ये आत्याची वाट बघत बसलो होतो. आणि अगदी एक 10-15 मिनिटानंतर तर आत्याचं आगमन झालं. ती हळुवारपणे खोलीचा तिने दरवाजा ढकलला आणि खोलीत आली. खोलीत आल्यानंतर मी मुद्दामच डोळे झाकून पडलो होतो. जशी ती माझ्या जवळ आली तशी ती मला म्हणाली, राजेश, उघडा साहेब डोळे, मला माहित आहे तुम्ही झोपले नाहीत. नाटक नखरे करायला तर तुझ्याकडून शिकावं बघ. तसं मी चटकन डोळे उघडले आणि मी म्हणालो, कोण नाटक नखरे करते आणि मी कुठे झोपी गेलो आहे? मी म्हणलो का मी झोपीत आहे म्हणून? अगं बाई, किती वेळ झालं मी तुझी वाट बघतोय, इथं जीव जायची वेळ आली. तशी ती मला म्हणाली, केलं तर नाही ना? मित्रांनो, त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. आणि ही घटना जशी घडली तशी जशाच तशी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याच्यामुळे थोडीशी सबर धरा. आत्याला मी कसं ठोकून काढलं त्याचं वर्णन या येणाऱ्या भागामध्ये मी करणार आहे. बाय बाय.